नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी ॲडोच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती आहे हे निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड. कसा जाणून घ्या ॲडोच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना योजना केवळ बचतीचे साधन नाही तर उतार वयात आर्थिक आधार देणारी महत्वाची योजना आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की त्यांच्या वेतनातून फक्त 12% योगदान कपात करण्याची लक्ष्मण रेषा आहे, पण हे पूर्णपणे सत्य नाही. नियमांच्या चौकटीत राहून तुम्ही तुमच्या ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे देखील जमा करू शकता. EPFOने कर्मचाऱ्यांच्या या गोंधळाला दूर करण्यासाठी काही स्पष्ट नियम सांगितले आहेत. जर तुम्हालाही तुमचे निवृत्तीचे नियोजन अधिक मजबूत करायचे असेल तर योगदानाची मर्यादा आणि त्या संबंधित खास तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे. 12% ची मर्यादा ओलांडता येते. मित्रांनो, होय, EPFO नियमानुसार कोणताही कर्मचारी आपल्या इच्छेनुसार स्वैच्छिक योगदानाद्वारे 12% सामान्य कपातीपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकतो. हे पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. यामुळे तुमची निवृत्तीची बचत वेगाने वाढते. तसेच EPF वर मिळणारे चक्रवाढ व्याज देखील या वाढलेल्या रकमेवर लागू होते, ज्यामुळे दीर्घकाळात एक मोठा फंड तयार होतो. कंपनी किती योगदान देणार? मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या वेतनातून 12%हून अधिक कपात करण्याचा निर्णय घेतला तरीही तुमच्या नियोक्ता म्हणजे तुमची कंपनी यासाठी बाध्य नाही. नियमानुसार तुमची कंपनी फक्त कायदेशीर दर म्हणजे 12%पर्यंतच त्यांचे योगदान देण्यासाठी जबाबदार आहे. याचा अर्थ अतिरिक्त जमा केलेला पैसा फक्त तुमच्या पगारातून जाईल. कंपनी तेवढीच रक्कम मॅचिंग करणार नाही. जास्त पगार असलेल्यांसाठी काय अट आहे? मित्रांनो, साधारणपणे EPF योगदानाची गणना 15,000 रुपयाच्या वेतन मर्यादेवर आधारित असते, पण जर तुमचा पगार या मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला तुमचा PF तुमच्या वास्तविक पगारावर करायचा असेल तर त्यासाठी एक विशेष प्रक्रिया करावी लागते. जर कर्मचाऱ्यांचा पगार 15,000 रुपयापेक्षा जास्त असेल आणि त्याला संपूर्ण पगारावर PF कपात हवी असेल तर केवळ अर्ज देऊन काम चालणार नाही. EPF स्कीमच्या पॅरा 26(6) अंतर्गत यासाठी असिस्टंट प्रोव्हिडंट फंड कमिशनर किंवा रिजनल प्रोव्हिडंट फंड कमिशनर यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच तुम्ही तुमच्या संपूर्ण पगारावर PF योगदान सुरू करू शकता, ज्यामुळे भविष्यात क्लेम करताना कोणतीही अडचण येत नाही. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.